ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित नवमहाराष्ट्र विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बिदाल. मी प्राध्यापक गायकवाड सीके, इयत्ता 11वी कॉमर्स, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामधील युनिट नंबर 3 जर्नल याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. या अगोदर पहिल्या 2 युनिटमध्ये आपण जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, बेसिक माहिती आहे, ही आपण मिळवलेली आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते टाइप्स ऑफ अकाउंट्स आणि त्याचे रूल्स हे आपल्याला अगदी तोंडपाठ पाहिजे आणि त्यानुसार डेबिट कुणाला द्यायचं आहे, क्रेडिट कुणाला द्यायचं आहे या संबंधीचं आपल्याला व्यवस्थित ते जमायला पाहिजे. तर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट्स आणि नॉमिनल अकाउंट्स हे 3 अकाउंट्स आपण अभ्यासलेले आहेत. त्याचे नियमसुद्धा आपल्याला माहीत आहेत. पर्सनल अकाउंटचा नियम डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. रिअल अकाउंटचा नियम डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. ही बेसिक माहिती जी आहे ही आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. जर्नल भागामध्ये या टॉपिकमध्ये आपण माहिती पाहत असताना जर्नल म्हणजे रोजकीर्द, म्हणजे दैनंदिन रोजच्या लेखापुस्तकामध्ये त्याची नोंद करणं आहे. आता नोंद करत असताना ती कशी करायची याच्यापेक्षा त्याच्या नोंदी ज्या आहेत ते कशाच्या आधारावर केल्या जातात ते महत्त्वाचं आहे. म्हणजे जर्नल एंट्री करण्यासाठी अगोदर काही दस्तऐवजाची गरज आहे. काही बेसिक डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन ज्यावेळेस होतं त्या ट्रान्झॅक्शनचा लेखी पुरावा आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. त्याच्याच आधारे आपण या ठिकाणी जर्नल तयार करत असतो. म्हणजे आपण एखादी खरेदी केलेली असेल तर ती खरेदी केल्याची पावती जी आहे हे झालं डॉक्युमेंट. विक्री केली असेल ती विक्री केल्याची जी काही नोंद आहे आपल्या पुस्तकामध्ये, जे बिल आहे त्याच्या आधारावर आपण नोंद करणार असतो. एखाद्याला आपण पैसे दिले तर त्याच्याकडून मिळालेली रिसीट पावती जी आहे ते डॉक्युमेंट आपल्याला उपयोगी पडत असतं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना. आपल्याला दुसऱ्याकडून जर काही पैसे मिळाले असतील तर आपण त्याला रिसीट देत असतो आणि ते रिसीट जे आहे त्याची काउंटर रिसीट जी असते ती आपण रेकॉर्ड करताना या ठिकाणी वापरत असतो. आणि म्हणून सुरुवातीच्या भागामध्ये आपण या गोष्टीच पाहणार आहे. तर सुरुवातीला याचं इंट्रोडक्शन जे आहे जर्नलचं ते आपण पाहणार आहे. बुक कीपिंग रेकॉर्ड्स ऑल डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑन द बेसिस ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. म्हणजे जे काही सोर्स डॉक्युमेंट आहेत, बेसिक डॉक्युमेंट्स आहेत, त्या दस्तऐवजाच्या सहाय्याने रोजच्या व्यवहारातील आपण नोंद पुस्तकामध्ये या ठिकाणी त्याच्या नोंदी करत असतो. डॉक्युमेंट इज अ लीगल प्रूफ ऑफ रेकॉर्डिंग एव्हरी ट्रान्झॅक्शन्स. वी परचेस कॉम्प्युटर फॉर कॅश ₹30,000 वी गेट द कॅश मेमो. आता या ठिकाणी हा दस्तऐवज जो आहे हा किंवा डॉक्युमेंट जे आहे हे कायदेशीर व्यवहार झाल्याची
माहिती पुरवणारा कागद आहे, लक्षात ठेवा. उदाहरण आपण पाहिलेलं आहे, वेन वी परचेस कॉम्प्युटर फॉर कॅश 30,000. जेव्हा आपण एखादा कॉम्प्युटर खरेदी करतो, समजा 40,000चा रोखीनं खरेदी केलेला आहे, वी गेट द कॅश मेमो. आपल्याला त्याचं कॅश मेमो मिळत असतो. दिस कॅश मेमो इज अ सोर्स डॉक्युमेंट. दिस डॉक्युमेंट इज अ प्रूफ ऑफ लिगल ट्रान्झॅक्शन. अशा पद्धतीनं हा जो काही मिळालेला डॉक्युमेंट आहे, कॅश मेमो आहे, हा स्रोत दस्तऐवज आहे. आणि या ठिकाणी हा जो मिळालेला कॅश मेमो आहे, हा कायदेशीर व्यवहार झाल्याचा पुरावा आहे. The accounting documents are the base for entering business transaction in the books of account. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आपण नोंद करणार असतो, लेखी नोंद करणार असतो, तर हा दस्तऐवज हा एक आधार आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. त्याचे महत्त्व, हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याचे महत्त्व आणि उपयोग किंवा उपयोगिता काय आहे ते आपण पाहूया. डॉक्युमेंट्स आर नेसेसरी फॉर रेकॉर्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन्स इन टू द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे लेखापुस्तकामध्ये सर्व व्यवहाराच्या नोंदी करण्याकरता हे स्रोत दस्तऐवजांची गरज असते. दुसरा, दी अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन प्रॉपर मोड अँड कॉम्प्युटर बेस्ड. म्हणजे हे नोंद करण्यासाठी, हा व्यवहार नोंद करण्यासाठी नोंद कागदपत्रे किंवा संगणकाच्या आधारे नोंदवण्यात येतात. तिसरा आहे, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर स्टोअर इन अ फिजिकल फाईल्स ऑर इन सॉफ्टवेअर. म्हणजे हे दस्तऐवज जे आहे याची साठवणूक करण्यासाठी भौतिक स्वरूपाच्या फाईल्स म्हणजे फाईल्समध्ये किंवा संगणकाचा वापर केला जातो, हे साठवून ठेवण्यासाठी. म्हणजे आपण मिळालेले जे काही हे डॉक्युमेंट्स आहेत हे एकतर फाईलमध्ये ठेवेल किंवा कॉम्प्युटरमध्ये या ठिकाणी ठेवू शकतो. अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर लिगल एव्हिडन्स फॉर कोर्ट मॅटर. भविष्यामध्ये जर काही न्यायालयीन प्रकरण निर्माण झालं तर हे दस्तऐवज जे आहेत ते कायदेशीर पुरावा म्हणून मानला जातो. पुढचं आहे, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर चॅरिटी कमिशनर्स ऑफिस. विश्वस्त आयुक्त कार्यालयात हे दस्तऐवजांची आवश्यकता पडत असते. पुढचं आहे, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर पेमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकल बॉडी अथॉरिटी. म्हणजे सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांनासुद्धा कधीकधी या ठिकाणी जर काही दस्तऐवजांची पडताळणी करायची असेल तर ते त्यासाठी सुद्धा या ठिकाणी हे आवश्यक आहे. आणि म्हणून या पद्धतीनं याचं डॉक्युमेंट्स जे आहेत, या डॉक्युमेंट्सचं या ठिकाणी महत्त्व किंवा त्याची उपयोगिता हे आपण पाहिलेले आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर ॲज फॉलोज. म्हणजे आता काही आपण जे काही दस्तऐवज आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत, हे जे काही महत्त्वाचे दस्तऐवज आहेत ते आपण पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे व्हाउचर. त्याला मराठी शब्द आहे प्रमाणक. तर व्हाउचर जे आहे, व्हाउचर इज अ डॉक्युमेंट प्रिपेअर्ड बाय बिझनेसमॅन व्हेन एनी पेमेंट मेड बाय हिम टू स्पेसिफिक पर्सन ऑर पार्टी. आता काही व्यक्तीला जर पेमेंट करायचं असेल, व्यवसायाचा मालक जो आहे तो इतर पार्टीला पेमेंट करायचं असेल, त्यावेळी या व्हाउचरचा या ठिकाणी उपयोग होतो. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ व्हाउचर्स प्रिपेअर्ड बाय द बिझनेसमॅन. जो व्यावसायिक आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्हाउचर्स आहेत ते त्याला तयार करावे लागतात. त्याच्यामध्ये कॅश व्हाउचर आहे, बँक व्हाउचर आहे, परचेस व्हाउचर आहे, सेल्स व्हाउचर आहे, ट्रॅव्हल बिल्स आहे, सॅलरी बिल आहे इत्यादी. आता त्याच्यामध्ये व्हाउचरचे 2 टाईप सांगितलेले आहेत. पहिला आहे इंटरनल व्हाउचर्स. नावावरूनच आपल्या लक्षात येतं की हे इंटरनल व्हाउचर्स जे आहेत
ते बिझनेसमध्येच तयार केले जातात. द इंटरनल वाउचर्स आर डॉक्युमेंट्स प्रिपेअर्ड इंटरनली बाय द ऑर्गनायझेशन. म्हणजे इंटरनली त्या संस्थेमध्येच हे वाउचर्स तयार केले जातात. इट इज प्रिपेअर्ड व्हेन कॅनॉट गेट रिसीट ॲज प्रूफ फॉर सच ट्रान्झॅक्शन्स. हे का करावं लागतं, तर पैसे ज्यावेळेस एखादं आपण कोणत्या तरी गोष्टीसाठी पैसे देत असतो त्यावेळेस रिसीट मिळेलच याची काही गॅरंटी नसते आणि अशा वेळी आपल्याला ते तयार करावं लागतं. उदाहरणार्थ दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल टॅक्सी फेअर आहे, बस फेअर आहे, ॲटो फेअर आहे, एट्सेट्रा. कधी कधी आपण रिक्षानं जात असतो, बसनं जात असतो, त्यानंतर ॲटोनं जात असतो, त्याची पावती किंवा रिसीट आपल्याला काही मिळत नाही आणि अशा पद्धतीनं न मिळाल्यामुळं हे इंटरनल वाउचर्स या ठिकाणी लागतात. म्हणजे आपण समजा रिक्षानं बिझनेसमॅन आहे आणि त्यानं आपल्या कामगाराला रिक्षानं पाठवलेलं आहे, ते रिक्षाचं बिल जे आहे त्यासाठी ते वाउचर तयार करावं लागतं आणि त्याचं वाउचर काय रिक्षावाला देणार नाही आणि म्हणून रिक्षाला जेवढं काही खर्च झालेला आहे त्याचं भाडं जे असणार आहे ते नोंद करून कोणाला दिलेलं आहे, ते कोणत्या खात्याला टाकायचं आहे, या पद्धतीनं ते तयार करावं लागतं. संस्थाच तयार करते म्हणून त्याला इंटरनल वाउचर्स म्हटलेलं आहे. दुसरा वाउचरचा प्रकार आहे एक्सटर्नल वाउचर्स. दीज वाउचर्स आर डॉक्युमेंट्स रिसिव्ड फ्रॉम आउटसाइड द बिझनेस. ही वाउचर्स मात्र आपल्याला ऑलरेडी दुसऱ्या व्यवसायातून मिळत असतात. ते काय आपल्याला तयार करावं लागत नाहीत. फॉर एक्झाम्पल रिसीट टू इलेक्ट्रिसिटी बिल पेड. विजेचं बिल आपण पेड केल्यानंतर त्याची पावती आपल्याकडे आलेली असते. डेबिट नोट आहे, क्रेडिट नोट आहे, कॅश मेमो आहे. हे जे काही वाउचर्स आहेत हे एक्सटर्नल वाउचर्स हे बाहेरूनच येतात, ते आपल्याला तयार करावे लागत नाहीत. आता स्पेसिमेन ऑफ जर्नल वाउचर हे या पद्धतीचं जर्नल आहे. त्याच्यामध्ये नेम ऑफ द फर्मचं नाव टाकायचं आहे, वाउचर नंबर, ट्रान्झॅक्शन नंबर, डेट, नेम ऑफ डेबिट, कुठलं अकाउंट डेबिट केलेलं आहे. समजा या ठिकाणी एखाद्याला पगार दिला असेल तर डेबिट सॅलरी हे नॉमिनल अकाउंटमध्ये आहे आणि सॅलरी पगार दिला म्हणजे सॅलरी अकाउंट काय होणार आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट होणार आणि पैसे दिले म्हणजे क्रेडिट अकाउंट कॅश अकाउंट क्रेडिट होणार. या पद्धतीनं पर्टिक्युलरमध्ये कुणाला पगार दिला आहे त्याचं नाव येईल, रक्कम येईल, अक्षरामध्ये येईल. या पद्धतीनं संस्थेमध्ये जशी ऑथॉरिटी आहे ज्याला त्याच्या या ठिकाणी अप्रूव्ड बाय, ॲथोराइज बाय आणि ज्याला पैसे दिलेले आहेत पगाराचे त्याची सही, या पद्धतीनं हे वाउचर या ठिकाणी असतं. त्यानंतर वाउचरचा हा एक प्रकार आहे कॅश वाउचर्स. रोखीनं आपण ज्यावेळेस पैसे देत असतो त्यावेळेस हा एव्हिडन्स म्हणून कॅश वाउचर्स तयार केले जातात. द एव्हिडन्स ऑफ कॅश पेमेंट्स अँड कॅश रिसीट इज कॉल्ड कॅश वाउचर. इट इज अ डॉक्युमेंट ऑन द बेसिस ऑफ विच एंट्रीज विल बी मेड इन द कॅश बुक. कॅश वाउचरच्या एंट्रीज ज्या आहेत त्या कॅश बुकामध्ये या ठिकाणी त्याच्या नोंदी केल्या जातात आणि ज्यावेळेस आपण एखादं पेमेंट करतो त्याचा पुरावा म्हणून हे कॅश वाउचर हे या पद्धतीनं आहे. वाउचर नंबर आहे, डेट, GST नंबर आहे, पे टू कुणाला दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे, ऑन अकाउंट ऑफ, डेबिट अकाउंट कुठलं झालेलं आहे आणि टोटल रक्कम या ठिकाणी तिथं लिहायची आहे. ओनली फक्त अमाऊंट अंकामध्ये लिहायचं आहे. प्रिपेअर्ड, पास बाय आणि रिसिव्हर सिग्नेचर, या पद्धतीनं हे कॅश वाउचर असतं. त्यानंतर टॅक्स इनवॉइसमध्ये आता टॅक्सची रक्कम जी असणार आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली असते म्हणून टॅक्स इनवॉइस या पद्धतीनं. याच्यामध्ये रोखीचं बिल जे आहे ते टॅक्ससह आहे. त्याच्यामध्ये बघा टॅक्स इनवॉइस इज अ डॉक्युमेंट प्रिपेअर्ड बाय द सेलर टू इन्फॉर्म द बायर अबाउट द क्वांटिटी सप्लाइड, rates and terms of payment at which goods are supplied, trade discount if any allowed
CGST and SGST and total amount. Tax invoice is sent by the seller to the buyer when goods are supplied by him. It is cash memo. कॅश मेमोमध्ये सर्व तपशील या ठिकाणी दिलेला असतो. रेट, क्वांटिटी, त्यानंतर टॅक्स जे आहे CGST, SGST आणि टोटल अमाऊंट या पद्धतीनं अक्षरामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत हे टॅक्स इनवॉइसमध्ये या ठिकाणी नमूद केलेल्या असतात. त्यानंतर क्रेडिट मेमो. कॅश मेमो सारखंच क्रेडिट मेमोसुद्धा आहे. क्रेडिट मेमो इज ऑल्सो नोन ॲज ॲन इनवॉइस ऑफ क्रेडिट बिल. क्रेडिट बिल ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस या पद्धतीनंच असणार आहे. कॅश मेमो सारखंच, फक्त तिथं क्रेडिट मेमो दिलेलं असतं. त्याच्यामध्ये सुद्धा या पद्धतीनं सर्व वर टॅक्स इनवॉइस लिहिलेला आहे. म्हणजेच हे बिलच आहे एक प्रकारचं. सुनील जनरल स्टोअर, शॉप नंबर 5, लक्ष्मी रोड, पुणे. GST नंबर आहे, डेट आहे, नेम, कस्टमरचं नेम, ॲड्रेस, सिरियल नंबर, पर्टिक्युलर तपशील. याच्यामध्ये रेट आहे, क्वांटिटी आहे, टॅक्सेबल अमाऊंट आहे, CGST, SGST, टोटल अमाऊंट आहे, रुपीज इनवर्ड्समध्ये. त्यानंतर बँक डिटेल, बँक नेम, ब्रँच, IFSC कोड, अकाउंट नंबर या पद्धतीने सर्व या ठिकाणी जी काही माहिती आहे त्या पद्धतीनं इथं दिलेलं असतं. सिग्नेचर. पुढचं डॉक्युमेंट आहे रिसिट. In modern business, to increase the profit, the businessman sells goods on credit, but the payment will be made on future date. At the time of making payment, document is prepared called as receipt. या पद्धतीनं जे रिसीट आहे त्याचा नमुना या पद्धतीनं या ठिकाणी आपल्यासमोर दिलेला आहे. आता त्याचा अर्थ काय? आधुनिक व्यवसायामध्ये या ठिकाणी नफा वाढवण्याच्यासाठी उधारीचे व्यवहार हे अतिशय सामान्य स्वरूपाचे झालेलं आहे. आणि उधारीवर माल दिल्यानंतर पण त्याची रक्कम जी आहे ही विशिष्ट मुदतीनंतर प्राप्त होते. जेव्हा ही रक्कम प्राप्त होते त्यावेळेस या ठिकाणी त्याची पोच देणं आवश्यक असतं. त्याचे पैसे ज्यावेळेस आपल्याला मिळतात त्यावेळेस त्याची पोच देणं गरजेचं आहे. त्याला मराठीमध्ये पावती किंवा रसीद असंही म्हणतात. म्हणजे रक्कम प्राप्त झाली की या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याला पोच द्यावी लागते. बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं रिसीट नंबर आहे, डेट आहे, त्याचं नाव दिलेलं आहे, जो काही बिझनेस आहे बालाजी अँड सन्स, सोमवारपेठ, नाशिक. GST नंबर आहे. रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम, ज्याच्याकडून आलेलं आहे त्याचं नाव या ठिकाणी, सम ऑफ रुपीज. आता ती रक्कम जी आहे ती बाय कॅश, चेक, DD, NEFT, RTGS कशा पद्धतीने मिळालेली आहे. आता नवीन जे आहेत NEFT आहे, RTGS आहे, बँक थ्रू पेमेंट या ठिकाणी आपण करू शकतो. कॅश, चेक, DD या पद्धतीनं सुद्धा आपण स्वीकारू शकतो, करू शकतो. तर ते ज्या पद्धतीनं पैसे मिळाले ते त्याचा नंबर आहे, तारीख, ड्रॉन ऑन, इन फुल, इन पार्ट ऑर फुल पेमेंट ऑफ बिल नंबर. उधारीनं ज्यावेळेस व्यवहार झालेला असतो त्या ज्या बिलापोटी पैसे आलेत त्या बिलाची रक्कम त्या ठिकाणी लिहावी लागते. रुपीज या ठिकाणी अंकामध्ये, आणि स्टॅम्प, रिसिग्नेचर. तिथं सब्जेक्ट टू रिलायझेशन ऑफ चेक. चेकच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तो बँकेमध्ये जमा होतो त्याच वेळेस ते पावती ग्राह्य धरली जाते. म्हणून त्या ठिकाणी सब्जेक्ट टू रिलायझेशन ऑफ चेक असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. यानंतर चेक. चेक आर युजिंग एव्हरी बिझनेसमॅन फॉर मेकिंग पेमेंट. प्रिंटेड चेकबुक फॅसिलिटी इज गिवन बाय द बँक टू इट्स अकाउंट होल्डर. चेक मराठी शब्द धनादेश आहे. चेक संबंधी आपल्याला माहिती आहेच. प्रत्येक व्यवसायामध्ये बँकेनं त्या व्यावसायिकाला प्रिंटेड स्वरूपामध्ये चेकबुक दिलेलं असतं
आणि त्याचा वापर पेमेंट देण्यासाठी हा बिझनेसमॅन करत असतो. डेफिनेशन ऑफ चेक. अ चेक इज अ रिटन अनकंडिशनल ऑर्डर साइन बाय द अकाउंट होल्डर. चेक म्हणजे लेखी स्वरूपाचं विनाअट दिलेली ऑर्डर आहे आणि त्याच्यावर जो अकाउंट होल्डर आहे त्यानं सही केलेली असते आणि सांगितलेलं असतं डायरेक्टिंग अ स्पेसिफिक बँकर टू पे ऑन डिमांड. त्या संबंधित बँकर म्हणजे जी बँक आहे त्या बँकेला, ज्या बँकेनं चेकबुक दिलेलं आहे ती बँक, टू पे ऑन डिमांड सर्टेन सम ऑफ मनी, मागणी केलेली असते सम ऑफ मनी, रकमेची, ओनली टू पर्सन नेम्ड देअर इन, चेकबुकवर ज्याचं नाव लिहिलेलं आहे चेकवर त्याला, ऑर टू द बिअरर, किंवा तो चेक घेऊन येणाऱ्याला, जसं सांगितले असेल त्या पद्धतीनं. अशा पद्धतीनं हा चेक. आता चेकमध्ये या ठिकाणी पार्टीज टू अ चेक, देर आर 3 पार्टी टू चेक. द ड्रॉवर, द पर्सन हू ड्रॉज अ चेक इज कॉल्ड ड्रॉवर. जो चेक लिहिणार आहे, काढणार आहे, त्याला ड्रॉवर म्हणायचं आहे. द ड्रॉवी, द बँक ऑन whom the check is drawn is called drawee. The drawee is always the bank. ज्याच्यावर चेक काढलेला आहे याचा अर्थ जो त्या चेकचे पैसे देणार आहे ती पर्सन, ती व्यक्ती. आता या ठिकाणी बँक हे ड्रॉवी असते आणि तिसरं द पेई. द पर्सन इन हुज फेवर अ चेक इज इश्यूड इज कॉल्ड ॲज पेई. ज्याच्यावर चेक काढलेला आहे, ज्याचं चेकवर नाव लिहिलेलं आहे त्या व्यक्तीला या ठिकाणी पेई असं म्हटलेलं आहे. टाईप्स ऑफ चेक. आता चेकचे प्रकार आपण पाहूया. याच्यामध्ये 3 प्रकारचे चेक आहेत. एक बिअरर चेक आहे, ऑर्डर चेक आहे आणि क्रॉस चेक आहे. पहिला bearer check. Any person who can get the payment of the check at the counter of the bank is called as bearer check. जो त्याचा धारक आहे, जो चेक घेऊन बँकेमध्ये जाईल त्यालाच बँक या ठिकाणी पेमेंट देत असते, पैसे देत असते. या स्वरूपाचा हा तुमच्यासमोर बिअरर चेकचा नमुना आहे. ही प्रिंटेड या पद्धतीनं चेक असतो. तारीख, महिना, वर्ष, पे, ज्याला चेक द्यायचा आहे त्यासाठी नाव लिहायचं असेल तर तिथं नाव लिहायचं आहे. ऑर बिअरर, जो घेऊन येईल त्याला रक्कम टाकायची आहे. अकाउंट नंबर अगोदरच प्रिंटेड असतं, कधी कधी नसतं, पण आता प्रिंटेड स्वरूपामध्ये अकाउंट नंबर येतो. रक्कम या ठिकाणी अक्षरामध्ये लिहायचे आहे. त्या बँकेचं नाव त्या ठिकाणी असतं, चेक नंबर वगैरे असतो आणि इथं सही, ज्याचं चेकबुक आहे त्याची या ठिकाणी सही असते. त्यानंतर ऑर्डर चेक. व्हेन अ चेक इज ड्रॉन पेबल टू स्पेसिफिक पर्सन और ऑर्डर इज कॉल्ड ॲज ऑर्डर चेक. व्हेन द वर्ड बिअरर इज स्ट्रक ऑफ इट बिकम्स ॲन ऑर्डर चेक. तर बिअरर जे लिहिलेलं आहे ते खोडलेलं असतं, त्याच्यावर एक रेष ओढतात आणि ज्याचं नाव त्या चेकवर दिलेलं आहे त्यालाच या ठिकाणी पैसे मिळू शकतात. तिसरा चेकचा प्रकार आहे क्रॉस चेक. फॉर द सेफ इंटरेस्ट ऑफ अकाउंट होल्डर अँड ड्रॉवी ड्रॉइंग 2 parallel lines on the face of the check is called as cross check. या ठिकाणी ज्या व्यक्तीला पैसे मिळावेत त्यालाच पैसे मिळावेत, दुसऱ्याला पैसे मिळू नयेत, यासाठी या ठिकाणी सुरक्षिततेसाठी डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये अशा समांतर 2 रेषा या ठिकाणी मारलेल्या असतात. क्रॉस चेक हॅज टू बी डिपॉझिटेड इन टू बँक
अकाउंट अँड पेमेंट इज मेड ओनली थ्रू द बँक. अशा पद्धतीनं फक्त बँकेमध्येच या ठिकाणी बँकेच्या अकाउंटमध्येच ते पैसे जमा होणार असतात. काउंटरवर पैसे या ठिकाणी अशा चेकचे दिले जात नाहीत. द इफेक्ट ऑफ दिस चेक इज द पेमेंट ऑफ चेक इज रिसिव्ड बाय द राईट पर्सन. याचा उद्देश असा आहे की ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे त्या व्यक्तीच्या खात्यामध्येच या ठिकाणी या चेकची रक्कम ही जमा होत असते. क्रॉस द अकाउंट पेई चेक. आता हा क्रॉस चेकच आहे, म्हणजे डाव्या बाजूला 2 रेषा ओढलेल्या असतात आणि याचा अर्थ असा त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्येच पैसे जमा होऊ शकतात. म्हणजे मला मिळाला चेक मी क्रॉस करू शकतो आणि दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो, किंवा त्या व्यक्तीला मी देताना त्याचं नाव टाकता चेक दिलेला असेल क्रॉस करून, तर दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीचं नाव टाकू शकते आणि देऊ शकते. पण त्या चेकचे पैसे जे आहेत ते कोणाला मिळालेले आहेत, कोणाच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे हे आपल्याला लक्षात येत असतं. आता हा जो पुढचा भाग आहे क्रॉस पे अकाउंट पेई चेक, तो मात्र त्या संबंधित व्यक्तीच्याच अकाउंटला पैसे जमा होतात. When 2 parallel lines across the check are drawn with the word account payee, amount of check is credited to specific person's account only. अकाउंट पेई ज्याचं नावच या ठिकाणी पे श्री काय नाव दिलेलं असेल त्याच व्यक्तीच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होत असते. ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तो चेक ट्रान्सफर करू शकत नाही. या पद्धतीनं या ठिकाणी अशा पद्धतीनं हे चेकचे प्रकार. आता आपण या ठिकाणी जो मुख्य भाग आहे त्याची सुरुवात आपण करणार आहोत. इंट्रोडक्शन अँड मीनिंग ऑफ जर्नल. एव्हरी डे बिझनेसमॅन परफॉर्म लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स. These transactions cannot be remembered at a glance. या ठिकाणी जो व्यावसायिक आहे, बिझनेसमॅन आहे, प्रत्येक दिवशी असंख्य व्यवहार पूर्ण करत असतो आणि हे सर्व व्यवहार तो स्मरणात ठेवू शकत नाही, आठवू शकत नाही. Therefore, these transactions must be recorded in different types of books. Every and each transaction first recorded in journal book in a chronological order, so it is also known as book of original entry or primary entry. आता या ठिकाणी वेगवेगळे जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत हे ट्रान्झॅक्शन्स महत्त्वाची जी काही पुस्तकं आहेत या पुस्तकामध्ये त्याची नोंद करणं गरजेचे आहे. आता ही नोंद करत असताना या ठिकाणी वेगवेगळी आणि अनेक जे काही व्यवहार झालेले आहेत या व्यवहारांची नोंद जसे व्यवहार झालेले आहेत त्या क्रमाने या ठिकाणी व्यवहार लिहिले जातात. आता हे लिहित असताना हे जे काही जर्नल आहे त्याला बुक ऑफ ओरिजिनल एंट्री असं म्हटलेलं आहे किंवा प्रायमरी एंट्री असं म्हटलेलं आहे. कारण ट्रान्झॅक्शन झालं की पहिली नोंद जी आहे ती नोंद जर्नलमध्ये होते आणि म्हणून या ठिकाणी या पुस्तकाला बुक ऑफ ओरिजिनल एंट्री किंवा प्रायमरी एंट्री असंही म्हणतात. ऑब्जेक्टिव्ह विचारताना अशा पद्धतीनं जर्नलला ओरिजिनल एंट्री बुक म्हणतात किंवा प्रायमरी एंट्री बुक असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे. हेही आपण लक्षात ठेवायचं आहे. आता इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल. त्याचा उपयोग काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे आपण पाहणार आहे. आता हे जर्नल लिहिण्याचं महत्त्व काय आहे. जर्नल इज अन इम्पॉर्टंट बुक इन बुक कीपिंग. हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. ऑल बिझनेस ऑर्गनायझेशन कीप द जर्नल. सर्व व्यवसाय संघटना ज्या आहेत त्या हे जर्नल लिहिण्याचं काम त्यांना करावंच लागतं, ते करत असतात. द इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी इज ॲज फॉलोज.
खालीलप्रमाणे त्याचं महत्त्व किंवा उपयोगिता या ठिकाणी सांगितलेली आहे. पहिला आहे, दिस इज अ प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट, इट इन्क्लूड्स ऑल टाईप्स ऑफ बिझनेस. हे एक या ठिकाणी सर्व प्रकारचे बिझनेसचे जे काही व्यवहार आहेत याच्या नोंदी या ठिकाणी या पुस्तकामध्ये केलेले असतात. दुसरा आहे, इट शोज ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन संबंधीची सर्व माहिती याच्यामध्ये दर्शवलेली असते. तिसरं महत्त्व आहे, द जर्नल हॅज अ डेट वाईज रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन with detail about accounts. It helps to understand events when it took place. रोजकिर्द किंवा हे जर्नलला आपण रोजकिर्द ही मराठी शब्द आहे. याच्यामध्ये सर्व व्यवहार सविस्तरपणे तारीखवार नोंदवले जातात आणि यातील खात्याच्या आधारे घडलेल्या गोष्टी कोणत्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत ते समजतं. त्यानंतर चौथा आहे, the journal is subsidiary book in which all the day-to-day transactions are recorded, first in chronological order, in debit and credit form, and with the amount of each transaction. याच्यामध्ये रोजकिर्द हे किंवा जर्नल हे दुय्यम पुस्तक आहे. याच्यामध्ये रोजचे व्यवहार नोंदवले जातात आणि ज्या क्रमाने ते केले जातात त्याच क्रमानं ते लिहिले जातात आणि डेबिट आणि क्रेडिट अशा स्वरूपामध्ये डेबिट ही रक्कम लिहिली जाते आणि क्रेडिट ही रक्कम या ठिकाणी लिहिली जाते प्रत्येक व्यवहाराची. पाचवं महत्त्व सांगितलेलं आहे, अकाउंटिंग प्रोसिजर इज फॉलोड ऑन द बेसिस ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. हे जे सगळे लेखन आहे, हिशेब लेखन आहे, ही जी काही दस्तऐवज आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, याच्याच आधारे या ठिकाणी नोंदी याच्या केल्या जातात. ते आपण डॉक्युमेंट्स वेगवेगळे आहेत ती पाहिलेले आहेतच. पुढचं आहे, द नॅरेशन प्रोव्हाइड्स अ ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन. इट हेल्प्स टू इन्क्रीज द क्लॅरिटी ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. आता रोजकिर्दीमध्ये नोंद केली की त्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं असतं. सुस्पष्ट या ठिकाणी संक्षिप्त अशा पद्धतीनं त्याचं माहिती या ठिकाणी दिलेली असते. त्यामुळं कोणता व्यवहार झालेला आहे हे या ठिकाणी आपल्याला समजते. पुढचा आहे, इट हेल्प्स टू फाइंड अँड प्रिव्हेंट एरर. या ठिकाणी ज्या काही चुका आहेत त्या चुका आपल्याला या ठिकाणी टाळता येतात, शोधता येतात. या ठिकाणी चुका शोधता येतात. पुढचा आहे, इट हेल्प्स इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. आणि फायनल अकाउंट्स जे आहेत ते करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी हे जर्नलचा उपयोग होत असतो. स्पेसिमेन दिलेला आहे. जर्नल बुक कसं या ठिकाणी असतं, सुरुवातीला इन द बुक्स ऑफ नेम ऑफ कन्सर्न किंवा बिझनेस त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. उदाहरणार्थ श्रीराम एंटरप्राइजेस असेल तर इन द बुक्स ऑफ श्रीराम एंटरप्राइजेस. आणि मग जर्नल याच ठिकाणी अशा पद्धतीनं शब्द लिहायचा आहे. आता पहिल्या भागामध्ये याच्यातला सोपा भाग आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे. पहिला कॉलम जो असतो डेट. आता डेट लिहित असताना त्याच्यामध्ये सुरुवातीला इयर लिहायचं आहे, त्याच्याखाली महिना लिहायचा आहे आणि मग तारीख जी असणार आहे ती तारीख नमूद करायची आहे. याच पद्धतीनं या ठिकाणी आपण जर्नलमध्ये तारीख लिहिताना त्याचा वापर करणार आहे. सुरुवातीला वर्ष लिहायचं आहे, महिना लिहायचा आहे आणि मग तारखा ज्या असणार आहेत ती तारीख तुम्ही लिहायच्या आहेत. दुसरा भाग आहे पर्टिक्युलर्स म्हणजे तपशील. याच्यामध्ये 3 भाग आहेत. पर्टिक्युलर्समध्ये 3 भाग आहेत. पहिला आहे नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड. जे अकाउंट डेबिट झालेलं आहे
ते तिथं लिहायचं आहे. त्यानंतर क्रेडिट जे अकाउंट असणार आहे ते लिहित असताना टू असा शब्द, म्हणजे पहिलं जे डेबिट अकाउंट लिहिलेलं आहे थोडासा स्पेस ठेवून पुढं टू हा शब्द वापरायचा आहे. आणि जे अकाउंट क्रेडिट झालेलं आहे त्या अकाउंटचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. नेम ऑफ क्रेडिट जे अकाउंट झालेलं आहे त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर कंसामध्ये नॅरेशन जे आहे, संक्षिप्त या ठिकाणी ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन या ठिकाणी ते लिहायचं आहे. कंस त्याची सुरुवात करताना बीइंग या शब्दानं करायचे आहे. त्यानंतर लेजर फोलिओ LF म्हणजे खातेवही पान नंबर जो आहे ज्याची नोंद इथून आपण कुठून या ठिकाणी कुठं काय करणार आहे ती जी काही लेजर फोलिओ नंबर आहे, लेजर खाते नंबर आहे ते पान नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर डेबिट झालेली रक्कम डेबिटला घ्यायची आहे. डेबिटची रक्कम लिहिली तिच्या क्रेडिट तिथं डॅश करायचं आहे. आणि इकडं जे क्रेडिट झालेलं आहे तर डेबिटला डॅश करायचं आहे आणि क्रेडिटला रक्कम लिहायची आहे. म्हणजे डेबिटलाही सेम रक्कम असणार आहे आणि क्रेडिटलाही सेम रक्कम असणार आहे. त्यानंतर समजा ट्रान्झॅक्शन खूप असतात. पहिल्या पानावर समजा एक 10 ट्रान्झॅक्शन झाली तर पुढच्या पानावर जाताना या ठिकाणी CF असा शब्द लिहायचा आहे, कॅरीड फॉरवर्ड म्हणून. आणि पान उलटल्यानंतर त्याची सुरुवात करताना कॅरीड डाऊन C/D असं लिहून या ठिकाणी पुढचं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी जर्नलमध्ये नोंद करायचे आहेत. आणि व्यवहार पूर्ण झाले, समजा एका दिवसाचा व्यवहार पूर्ण झाला असेल तर त्याच्यानंतर शेवटी टोटल असा शब्द लिहायचा आहे, टोटल लिहायचा आहे. आणि डेबिटची बेरीज करायची आहे आणि क्रेडिटची बेरीज करायची आहे. हे दोन्ही बेरजा ज्या आहेत, ज्या रकमा डेबिट झालेल्या आहेत तेवढ्याच रकमा या क्रेडिट झालेल्या असतात आणि दोन्हीचीही रक्कम येताना सेम येते. म्हणजे अरिथमॅटिकल ॲक्युरेसी जी आहे डेबिट आणि क्रेडिट ही समान आलेली असते. याच्यावरून आपल्याला ते बरोबर आहे हे लक्षात येत असतं. त्यानंतर व्यवहार होत असताना आता नवीन GST हा टॅक्स आलेला आहे, त्याचीही आपण थोडी ओळख करून घ्यायची आहे. कारण ट्रान्झॅक्शन ज्यावेळेस होतात, व्यवहार ज्यावेळेस होतात त्यावेळेस खरेदीचा व्यवहार असेल, विक्रीचा व्यवहार असेल, त्यावेळी या ठिकाणी हा टॅक्स जो आहे हा आता अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये ते रक्कम समाविष्ट केलेली असते. आणि या संबंधी आपल्याला व्यवहाराच्या नोंदी करत असताना याचाही आपल्याला म्हणजे विचार करावा लागतो. अशा पद्धतीचे आपल्याला उदाहरणं आहेत, ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आहेत. GST स्टँड फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST जे आहे त्याचं लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे ऑब्जेक्टिव्हसाठी हे आपल्याला विचारलं जातं. माल आणि सेवा संबंधीचा हा टॅक्स आहे. बिफोर GST ज्यावेळेस आता आलेला आहे त्याच्या अगोदर एव्हरी स्टेट हॅज व्हरायटी ऑफ टॅक्सेस लेविड ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग. टॅक्सेस दॅट एक्झिस्टेड बिफोर वेअर म्हणजे GSTच्या अगोदर प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे या ठिकाणी टॅक्स होते. आणि त्यामध्ये एक्साईज ड्युटी, कस्टम ड्युटी, वॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्राय एटसेट्रा हे सगळे टॅक्सेस होते. ऑल दीज टॅक्सेस आर इन्क्लुडेड अंडर GST. आता हे सगळे जे टॅक्स आहेत त्याचं एकत्रीकरण अशा पद्धतीनं केलेलं आहे, त्याचा समावेश केलेला आहे या GSTमध्ये. दॅट इज वाय GST इज वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. म्हणजे एका राष्ट्रासाठी एकदाच त्या वस्तूसाठी टॅक्स आहे, वन मार्केट. GST इज स्टार्टेड फ्रॉम 1 जुलै 2017 आणि GST जे आहे ते 1 जुलै 2017 पासून या ठिकाणी लागू झालेला आहे. करंटली देर आर 3 टाइप्स ऑफ GSTs ॲप्लिकेबल. चालू परिस्थितीमध्ये GST जे आहेत 3 प्रकार आहेत. तसं SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि इंटिग्रेटेड GST.
इंटिग्रेटेड GST आहे. इंटिग्रेटेड या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स 3 टॅक्स आहेत व्यवहारामध्ये. उदाहरणामध्ये आपल्याला 2च टॅक्स या ठिकाणी विचारलेले असतात. रेट ॲप्लिकेबल टू डिफरंट टाईप्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस सब्जेक्ट टू चेंज अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट पॉलिसीज. आता वेगवेगळे जे रेट्स आहेत गुड्स अँड सर्व्हिसेसचे ते गव्हर्नमेंटची धोरणं ज्या पद्धती असतात त्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आता GST ही वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांसाठी त्याचं रेट वेगवेगळे आहेत. हे आपण चार्टवरून आपल्या लक्षात येईल. बघा, टाईप्स रेट ऑफ GST अँड गुड्स अँड सर्व्हिस ॲटम लिस्ट दिलेली आहे. 0 रेटेड म्हणजे टॅक्स नाही अजिबात. गुड्स बघा, याच्यामध्ये कशाला टॅक्स नाही. माल आणि सेवा, इसेन्शियल कमोडिटीज, आवश्यक ज्या काही वस्तू आहेत लाईक फूड, ग्रेन, अन्नधान्य, फ्रूट, फळे, व्हेजिटेबल, मिल्क, सॉल्ट, अर्थेन पॉट्स म्हणजे मातीची भांडी, याला कसलाही टॅक्स नाही. त्यानंतर सर्व्हिसेसमध्ये चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, धर्मादाय संस्था आहेत त्याच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी सुद्धा काही टॅक्स नाही. ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड अँड ब्रिजेस, टॅक्स नाही. पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस यांना कसलाही टॅक्स नाही. त्यानंतर लो रेटेड, कमी दर आहे 5%. याच्यामध्ये LPG सिलेंडर, टी, कॉफी, हनी म्हणजे मध, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसेस, स्वीट्स एट्सेट्रा. याच्यातलं मराठीत सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या गोष्टी सांगण्याच्या म्हणजे काही माहीत नसतं त्याचं स्पष्टीकरण मी देतो. सर्व्हिसेसमध्ये रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, टॅक्सी सर्व्हिसेस आहे, 5% रेट आहे. स्टँडर्ड रेटेड फर्स्ट स्लॅबमध्ये 12% रेट आहे. याच्यामध्ये बटर, घी, ड्रायफ्रूट्स, जाम, पिकल्स म्हणजे लोणी आहे, तूप आहे, त्यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत, जाम आहे, पिकल्स म्हणजे लोणचं आहे, मोबाईल फोन आहे. हे 12% या ठिकाणी रेट आहे GSTचा. त्यानंतर सर्व्हिस, प्रिंटिंग जॉब वर्क आहे. प्रिंट आपण टाईप करून प्रिंट काढायचे असेल, लग्नपत्रिका वगैरे काय असेल तर ते 12% त्याच्यावर रेट आहे. गेस्ट हाऊस आहे, सर्व्हिस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस, जे काही बांधकाम बिझनेस आहे त्याच्यासाठी 12%. त्यानंतर स्टँडर्ड रेटेड दुसऱ्या स्लॅबमध्ये 18%. याच्यामध्ये मार्बल, ग्रॅनाइट, परफ्यूम्स, मेटल आयटम्स, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV या पद्धतीनं 18%. सर्व्हिसेस, कुरिअर सर्व्हिस, आउटडोअर कॅटरिंग, सर्कस, ड्रामा, सिनेमा, एक्झिबिशन्स, करन्सी एक्सचेंज, ब्रोकर सर्व्हिसेस, इन शेअर ट्रेडिंग एट्सेट्रा 18%. हायली रेटेड थर्ड स्लॅबमध्ये 28%. सर्वात जास्त सगळ्यात जास्त जे आहे 28%. याच्यामध्ये लक्झरी आयटम आहेत, आरामदायी गोष्टी ज्या आहेत, मोटरसायकल अँड स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, टॉबॅको प्रोडक्ट 28% रेट आहे. सर्व्हिसेसमध्ये 5 स्टार हॉटेल अकोमोडेशन, वॉटर पार्क्स, कॅशिनो, रेस कोर्स, IPL गेम्स, एअरपोर्ट, बिझनेस क्लास एट्सेट्रा. हे 28% या ठिकाणी हायली रेटेड या ठिकाणी टॅक्स आहे. तर आपल्याला उदाहरणामध्ये ते टक्के दिलेलं असतं, किती टक्के आहे GST ते. आता आपण एक्झाम्पल पाहूया. पहिला एक्झाम्पल आहे, ऑन 12th June 2019 purchase of laptop from Jalaram company worth rupees 50,000 at 18% GST and amount paid by check. आपण परचेस केलेला आहे लॅपटॉप जलाराम कंपनीकडून 50,000चा आणि 18% GST आहे आणि आपण चेकनं पेमेंट केलेलं आहे. बघा, आता ज्यावेळेस आपण
चेकनं पेमेंट करणार आहे. जरी आपण लॅपटॉप 50,000चा घेतला तर 18% आपल्याला टॅक्स हा भरावा लागणार आहे आणि म्हणून आपण पेमेंट करत असताना 18% सह पेमेंट करणार आहे. परंतु आता जी एस टी जे आहे ही दोन प्रकार जी एस टीचे, सी जी एस टी आणि एच जी एस टी. सी जी एस टी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे केंद्र सरकारचा जो काही टॅक्समधला वाटा आहे आणि राज्य सरकारचा हा निम्मा निम्मा असतो. म्हणजे 18% जी एस टी असेल तर सी जी एस टी 9% आहे आणि एच जी एस टी 9% आहे. असं टोटल जे काही जी एस टी आहे ती 18% होते. बघा आता 50,000चा आपण लॅपटॉप खरेदी केलेला आहे, त्याच्यामध्ये ॲड सी जी एस टी आणि एच जी एस टी 9% आहे. 50,000चं 9% जे आहे ते 4,500 आणि परत 9% जे आहे ते 4,500. अशा पद्धतीने 18% आहे. तर एकूण 9,000 होणार आहे, पण ते डिवाईड केलेलं आहे 9% आणि मग रक्कम देत असताना आपण 59,000 आपण देणार आहे, 59,000 देणार आहे. आता हे ट्रान्झॅक्शन जे आहे हे झालेलं याची नोंद आपण करताना जर्नलमध्ये या पद्धतीनं करणार आहे. डेटमध्ये बघा 2019 दिले, जून आणि 12. त्यानंतर लॅपटॉप जे आहे ते ॲसेट आहे. ॲसेट हे रिअल अकाउंटमध्ये येत असतं आणि डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे ते आपल्याकडं आलेलं आहे. आता 50,000चं लॅपटॉप आला म्हणून आपण लॅपटॉप अकाउंट डेबिट केलेलं आहे 50,000. त्यानंतर हा टॅक्स जो आहे हा खर्च आहे, हे नॉमिनल अकाउंटमध्ये येतं, ते सुद्धा डेबिट जे आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस हा खर्चच आहे. टॅक्स देणं हा खर्च आहे आणि म्हणून तो सुद्धा डेबिट झालेला आहे. ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस टॅक्स देतो त्यावेळेस शब्दप्रयोग वापरायचा आहे इनपुट सी जी एस टी, इनपुट एस जी एस टी. ते दोन्हीही या ठिकाणी डेबिट झालेलं आहे. म्हणजे लॅपटॉप अकाउंट डेबिट झाला 50,000, इनपुट सी जी एस टी अकाउंट डेबिट 4,500, इनपुट एस जी एस टी अकाउंट डेबिट 4,500 आणि चेक आपण दिलेला आहे म्हणून टू बँक थ्रू पेमेंट होणार आहे म्हणून बँक अकाउंट हे क्रेडिट केलेलं आहे. टू बँक अकाउंट 59,000 आणि नॅरेशनमध्ये लिहिणार बिईंग परचेस लॅपटॉप बाय चेक ॲट 18% जी एस टी. या पद्धतीनं हे आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे परचेसचं. ज्या पद्धतीनं परचेसचं उदाहरण पाहिलेलं आहे त्या पद्धतीनं आपण सेलचं सुद्धा उदाहरण आता पाहणार आहे. याच्यामध्ये बघा दिलं आहे दुसरं उदाहरण आहे. ऑन 15th June 2019 sold motor car ₹1 lakh at 28% GST and amount received by check. आता आपण मोटर कार विकलेली आहे आणि त्याचं पेमेंट चेकनं आलेलं आहे. आता ज्यावेळेस आपल्याला पेमेंट येतं त्यावेळेस चेकनं येतं त्यावेळेस आपण जे पेमेंट येणार आहे त्याला आपण डेबिट देणार आहे. आता ज्यावेळेस आपण मोटार कार विकणार आहे त्यावेळेस ती 1 लाखाची मोटर आहे आणि त्याच्यावरचा टॅक्स जो आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे आपण कॉस्ट ऑफ मोटर कार 1 लाख ॲड सी जी एस टी 14%, एच जी एस टी 14%, 14%नं या ठिकाणी 14,000 आणि 14,000 असं एकूण 28,000 होणार. म्हणजे 1 लाखामध्ये हे 14 आणि हे 14 28, 1,28,000 या ठिकाणी आपण घेणार असतो. म्हणून बँक अकाउंट डेबिट 1,28,000. आता आपण मोटर विकलेले आहे म्हणून मोटार गेलेले आहे, मोटर गेली म्हणून टू मोटर कार हे रिअल अकाउंटमध्ये आहे. रिअल अकाउंटमध्ये क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे मोटर कार गेलेली आहे म्हणून त्याला क्रेडिट दिलेलं आहे. किती रकमेची? 1 लाखाची. आणि हे टॅक्स जे आहेत दोन्हीही ते आलेले आहेत, लक्षात ठेवा, आलेले आहेत ते क्रेडिट करायला पाहिजे, ते इन्कम आहे आणि म्हणून या ठिकाणी टू आउटपुट सी एच जी एस टी अकाउंट, टू आउटपुट एस जी एस टी अकाउंट. म्हणजे हे पैसे आपल्याला आले म्हणून ते इन्कम आहे आणि नॉमिनल अकाउंटचा नियम आहे क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणून मोटर कार गेली म्हणून 1 लाखाचं त्याला क्रेडिट दिलं आहे. सी जी एस टी आणि एस जी एस टी हे आउटपुट आणि 14,000 हे क्रेडिट झालेलं आहे. आणि नॅरेशन लिहायचं बिईंग सोल्ड मोटर कार अँड रिसिव्ड बाय चेक
at 20% GST.